नमस्कार, सत्यार्थ न्यूज में आपका स्वागत है। मीरज शहर नगर निगम का एक महत्वपूर्ण हिस्सा है, लेकिन मीरज विभाग के नगर निगम कार्यालय में दिन भर कोई अधिकारी उपस्थित नहीं रहते। मीरज सुधार समिति पदाधिकारियों ने नए आयुक्त शुभम गुप्ता जी से भेंट ली और उनको कुछ मांगों का आवेदन भी दिया। इस अवसर पर मीरज सुधार समिति के एड अल्लाह बख्श काशी ने सत्यार्थ न्यूज से अधिक बातचीत की। संवाददाता सुधीर गोखले, सांगली जिले से। आज सांगली मिरज गोपाळ शहर महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता साहेब आज मिरज विभागीय कार्यालयाला भेट दिली। त्यांना मिरज सुधार समितीच्या वतीने निवेदन देण्यात आलं। मिरज सांगली बरोबरच मिरजेची लोकसंख्या असेल किंवा मिरजेची समस्या आहे, तर मिरजेला अतिरिक्त आयुक्त हा पूर्ण वेळ असणे गरजेचं आहे। माननीय आयुक्त साहेब नवीन आदेश काढलेला आहे। त्या आदेशामध्ये मंगळवार आणि गुरुवारी फक्त 2 दिवस अतिरिक्त आयुक्त मिरजेला असण्या संदर्भात बोललेला आहे। तर आम्ही त्यांना विनंती केली की मिरजेसाठी पूर्ण वेळ 5 दिवस अतिरिक्त आयुक्त मिरजेसाठी द्या, अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे। त्याचबरोबर मिरजेमध्ये आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे। त्या संदर्भात मिरजेला आरोग्य अधिकारी सुद्धा नाही आहे। जे आरोग्य अधिकारी आहेत त्यांच्याकडे मिरज आणि सांगली आणि कुपाळ सुद्धा प्रभार असल्यामुळे त्यांना मिरजेला पूर्ण वेळ देता येत नाही आहे। ते मिरजेला पूर्ण वेळ आरोग्य अधिकारी द्या म्हणून मागणी केलेली आहे। त्याचबरोबर मिरज शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहेत, वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे। या संदर्भात मिरजेला पूर्ण वेळ अतिक्रमण मुक्त हटाव अधिकारी द्या म्हणून आपण मागणी केलेली आहे। त्या सगळ्या मागणी संदर्भात माननीय आयुक्त साहेब यांनी आम्हाला मिरज सुधार समितीला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे। जर या मागण्यासंदर्भात जर निर्णय नाही झाला तर 4 जून नंतर मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज विभागीय कार्यालयासमोर आम्ही बेमुदत धरणे आंदोलनाला बसणार आहे, असा इशारा आज आयुक्तांना आम्ही या मिरज सुधार समितीच्या वतीने दिलेला आहे।